हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण छान गरमागरम चटपटीत असे कॉर्न पॅटीस तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे. तर पावसाळ्यात बाजारामध्ये असे स्वीट कॉर्न मका मिळते, ते आपण आता पाणी टाकून आणि थोडंसं मीठ टाकून उकडून घेणार आहे. मक्याची कणसे सोलून उकडून घेतली तरी चालतील. 4-5 मिनटे फक्त स्वीट कॉर्न आपल्याला पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहे. त्यानंतर लगेच चाळणीमध्ये याप्रमाणे निथळून घेतले आहे. मक्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. 1 वाटी पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेतलेले आहेत. 3-4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. 3-4 बटाटे कुकरमध्ये पाणी टाकून उकडून घेतलेले आहेत आणि नंतर बटाटा खिसून घेतलेला आहे. चवीनुसार यामध्ये मीठ टाकत आहे आणि बारीक करून घेतलेले पोहे आपण यामध्ये टाकून एकत्र पीठ मळून घेणार आहे. बटाटा खिसून घेतल्यामुळे बटाट्याचे तुकडे वगैरे राहत नाहीत. एकसारखा बटाटा जो आहे तो छान असा स्मॅश होतो. बटाट्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी एक तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा पोह्याचे पीठ या पद्धतीने तयार करून घेऊ शकता. 1 वाटी पोहे मिक्सरला बारीक करून घेतलेले ते सर्व पोह्याचे पीठ आपण यामध्ये टाकले आहे आणि सर्व चांगले एकत्र मिक्स करून मळून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ चांगले एकत्र मिक्स करून मळून घ्यायचे आहे. पोह्याचे पीठ थोडं थोडं करून लागेल तसं बटाट्यामध्ये घालायचे आहे आणि घट्ट एकजीव असे पीठ मळून एकत्र चांगले घ्यायचे आहे. वाटत असेल तर पाण्याचा हात घेऊन पीठ चांगले मळून घ्यायचे आहे. स्वीट कॉर्न थोडा थोडा चॉपरमध्ये घालून बारीक केलेला आहे. यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे. 4-5 छोटे कांदे चिरून घेतलेले आहेत, तेही आपण चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत, तेही आपण यामध्ये टाकत आहे. यामध्ये आपण थोडंसं चिली फ्लेक्स घालत आहे. 1 चमचा आपण यामध्ये ऑर्गॅनो घालत आहे. 1 चमचा आपण यामध्ये धना पावडर घालत आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालत आहे. 2 सिमला मिरची चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये घालत आहे. 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याही आपण घालत आहे. आणि पनीर आपण असेच हाताने कुस्करून यामध्ये घालत आहे. घरामध्ये फाटलेल्या दुधापासून तयार केलेले पनीर आहे तेही पनीर आपण यामध्ये घालत आहे. आणि यामध्ये आपण थोडेसे चीज खिसून घालत आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालत आहे. चवीसाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे. तर पारे तयार करताना आपण त्यामध्येही थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि यामध्येही आपण थोडेसे चवीसाठी मीठ टाकत आहे. आणि हे सर्व चांगले आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने कॉर्न पॅटीस तयार करण्यासाठी आपले सारण आहे ते तयार झालेले आहे. पॅटीस तयार करण्यासाठी आपलं सारण तयार आहे आणि पारीसाठी जे पीठ तयार केलेले आहे ते सुद्धा तयार आहे. आता या पिठाचा गोळा घेतला. तयार केलेल्या पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. त्यातील एक गोळा घेऊन तो आपण थोडासा पुरी वड्या लाटून घेणार आहे. किंवा आपण ज्या पद्धतीने पुरणपोळी तयार करताना पिठाची वाटी ज्या पद्धतीने तयार करून घेतो नंतर त्यामध्ये पुरण भरतो त्या पद्धतीने आपल्याला हे सारणसुद्धा भरून घ्यायचे आहे. हाताने वाटीगत आकार देऊन किंवा अशा पद्धतीने लाटून घेतले तरी चालेल. तर तयार केलेले सारण आपण यामध्ये 1 चमचा घातले आहे. त्यामध्ये आपण छोटा 1 चीजचा क्यूब घातलेला आहे आणि याच्यावरती आपण अजून थोडे तयार केलेले सारण घालून ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचा गोळा तयार करून घेतो त्याच पद्धतीने आपण गोळा आहे तो तयार करून घेणार आहे. हा जो गोळा आहे तो सील करून घ्यायचा आहे. आकार व्यवस्थित येण्यापेक्षा कुठेही फाटणार नाही किंवा सारण बाहेर येणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. थोडासा पाण्याचा हात लावून याला सील करून घेतले तरी चालेल. त्यानंतर हाताच्या तळव्यामध्ये याला दाबून थोडासा चपटा असा आकार द्यायचा आहे. आणि या पद्धतीने आपल्याला पॅटी साहित्य तयार करायचे आहेत. जर का पीठ तुम्हाला घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व पॅटी साहित्य तयार करून घेणार आहे. तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचे आहे. तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये हे जे पॅटीस आहेत ते अलगदपणे सोडायचे आहेत. त्यांना लगेच हलवायचं नाही आहे तर त्यांना थोडंसं सेट होऊ द्यायचं आहे. आणि एक बाजू चांगली भाजून झाल्यानंतर ती पलटी करून दुसरी बाजूही चांगली तळून घ्यायची आहे. तर असा सोनेरी कलर आल्यानंतर आपण पलटी करून दुसरी बाजू आहे तीही चांगली छान असे सोनेरी रंगावर तळून घेणार आहे.
हे पॅटीस पोहे घातल्यामुळे खूप जास्त तेलकटही होत नाहीत. याप्रमाणे पूर्णपणे तळलेले पॅटीस जर का तुम्हाला आवडत नसतील तर अर्थातच पॅनमध्ये किंवा तव्यावर यांना थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी अलटीपलटी करून छान सोनेरी रंग येईपर्यंत पॅटीस आपण तळून घेणार आहे आणि तळून झाल्यानंतर आपण काढून घेणार आहे. तर असा छानसा कलर आल्यानंतर आपण पॅटीस काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व पॅटीस तळून घेणार आहे. हे गरमागरम पॅटीस तुम्ही टॅमॅटो केचपसोबत खाऊ शकता. आतील चीज वितळल्यामुळे सारण चवीला अतिशय सुंदर लागते. लहान मुलांना तर खूप आवडते. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.